बातमी आहे पवनामाई जलदिंडीची। दरवर्षीप्रमाणे पवनामाई जलदिंडी दिनांक 20 डिसेंबर मंगळवार रोजी पवना धरणापासून चालू झाली। पवना धरणातील शुद्ध व निर्मळ पाण्याचा साठा व निसर्गाचे मनमोहक रूप पाहून जलवारकरी आनंदले। जलदिंडीचे प्रस्थान व पवनामाई महोत्सव पवना नगर पासून सकाळी 11 वाजता या भागातील जिल्हा परिषदेतील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, पिंपरी चिंचवड शहरातील कॉलेज विद्यार्थी व मान्यवर यांच्या उपस्थितीत झाले। ग्राम प्रबोधिनीतील विद्यार्थी यांचे पथनाट्य, मान्यवरांचे मनोगत व पवनामाईची आरती केली गेली। पुढे थुगाव, शिवणे, बेबेड होल, साळुंब्रे मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या समवेत नदीची पूजा व आरती झाली। अशा प्रकारे जलदिंडीचा व पवनामाई महोत्सवाचा पहिला दिवस पार पडला। दुसऱ्या दिवशी साळुंब्रे ते रावेत जलदिंडी प्रवास सकाळी 10 वाजता सुरू झाला। दुपारी 1 वाजता शहरात प्रवेश झाला। यावेळी प्रमुख आकर्षण म्हणजे 1100 ते 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी व शिक्षक यांचा पवना नदी वाचवा यांचा मानवी साखळीमध्ये सहभाग। VK माटे विद्यालय चिंचवड, रसिकलाल M धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचवड, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, प्रेरणा माध्यमिक विद्यालय निगडी, समर्थ माध्यमिक विद्यालय चिंचवड, मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निगडी, PES मॉडर्न हायस्कूल निगडी, DIC इंग्लिश मीडियम स्कूल आकुर्डी, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय प्राधिकरण, श्री म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेज आकुर्डी, IICMR कॉलेज आकुर्डी, JSPM राजर्षी, शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ताथवडे इत्यादी शाळा व कॉलेजांचा सहभाग होता। यानंतर सांगता समारंभात रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभले। या वर्षीचा पर्यावरण मित्र पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर व जलमित्र पुरस्कार शिवाजी तांबे, निवृत्त शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आला। सर्वात शेवटी DIC शाळेच्या शिक्षकांनी विविध राज्यातील लोककला, नृत्य भव्य स्वरूपात करून गंगेची व पवनामाईची आरती करून वातावरण भक्तिमय करून टाकले। ही जलदिंडी ह्या वर्षीचे प्रायोजक अभिव्यक्ती फाउंडेशन, विलोमथर प्लटचे प्रमुख हेमंत वाटवे, सेंथिलजी अंशुमन, जयंत देशपांडे, किशोर पांचाळ, प्रमोद पिसे व इतर हितचिंतक, यश मेटल, लायन्स क्लब व महासेतू यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला। तर या सर्वांचे जलदिंडी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले। याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी।